आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. मानवत शहरात मोटरसायकल जाळल्याने भीतीचे वातावरण. मानवत शहरातील पेठ मोहल्ला परिसरात नगरेश्वर मंदिरासमोर 2 मोटरसायकली अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरुषोत्तम शिवाजी भायकर यांची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH22 BF 6404 तसेच स्वप्नील भिकू घोडके यांची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH17 AT 5444 या 2 गाड्या घरासमोर उभ्या असताना अज्ञात इसमाने पेटवून दिल्या. काही वेळातच दोन्ही गाड्या आगीत पूर्ण जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच नाईट राऊंडचे पोलीस अधिकारी व कर्मचारी विजय लबडे, पोलीस उपनिरीक्षक किसन पतंगे यांनी रात्री भेट दिली व पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते व पोलीस हवालदार नारायण सोळंके घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली व पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मानवत शहरात गेल्या 15 दिवसात ही तिसरी घटना घडली असून या कालावधीत 1 ऑटो रिक्षा व 3 मोटरसायकली जाळण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात आरोपी पोलिसांसमोर आव्हान उभे करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान सदरील सलग घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व घटनांचा एकत्रित तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे. पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहून कोणतेही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशपूर फाट्यावर झालेल्या अपघातात 3घांचा मृत्यू. जिंतूर तालुक्यातील चाठाणा जवळच्या गणेशपूर येथे घोडके कंस्ट्रक्शन समोर ट्रॅव्हल्स आणि डिझायर कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 3घांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात 1 महिला 1 बालक दोघेही राहणार बसमत जिल्हा हिंगोली आणि वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्याने डिझायर कार क्रमांक MH12 GF 6259 रस्त्यापासून तब्बल 50 ते 60 फूट दूर फेकली गेली असून तिचा पूर्ण चुराडा झाला आहे. डिझायर गाडी व बसमतहून मंठ्याला जात होते. या गाडीमध्ये सय्यद अझहर, सय्यद महमूद, सुमय्या सय्यद अझहर व त्याची पत्नी जागेवरच मयत झाले. त्याची मुले मरियम, उफात व फरवा या 3घांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर सय्यद इस्माईल हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. ट्रॅव्हल्स क्रमांक MH20 DD 7666 वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. ही गाडी औरंगाबाद येथून शेख माग तालुका जिंतूर येथे प्रवासी घेऊन येत होती. वर्तमानपत्राचे पार्सल काढणाऱ्या मुलासोबत महिला वाहकाने केला राडा. सेलू शहरातील बसस्थानकावर एका महिला वाहकाने परभणी सेलू बसमध्ये आलेले वेगवेगळ्या 2 दैनिकाचे पार्सल चक्क पाठलाग करत पार्सल नेणाऱ्या मुलाची गचोंडी धरून पुन्हा परत नेल्याची घटना 19 मार्च गुरुवार रोजी सकाळी 9:30च्या सुमारास घडली. सेलू शहरात सर्व दैनिकाचे पार्सल काही परभणी सेलू बसने तर बहुतेक पार्सल टॅक्सीद्वारे येतात. काही तांत्रिक अडचणीमुळे गुरुवार 19 मार्च रोजी वेगवेगळ्या 2 दैनिकाचे पार्सल परभणीहून सकाळी 8:30 वाजता बस क्रमांक MH20 BL 3351 या बसने सेलूला आले होते. हे पार्सल घेण्यासाठी गेलेल्या बालाजी न्यूजपेपर एजन्सीच्या मुलाला महिला वाहक बॅच क्रमांक 1912-5 यांनी देण्यास नकार दिला. पास दाखव नसता 50 रुपये प्रमाणे पैसे दे अशी मागणी केली. घडला प्रकार सेलू बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रक संजय पवार आणि परभणीचे आगार प्रमुख DM काळम पाटील यांना सांगितल्यानंतर या मुलाने पार्सल घेऊन एजन्सीकडे येताना महिला वाहक संतापल्या. त्यांनी त्या मुलाच्या पाठलाग करून थेट त्याची गचोंडी पकडत पार्सल हिसकावून घेत परत नेले.
हा सर्व प्रकार बसस्थानकावर सुरू असताना एजन्सीचे मालक राम सोनवणे दाजी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही उद्धटपणे बोलत पास दाखवा नसता पैसे द्या अशी मागणी केली आणि एसटी तुमच्या आणि पेपरवाल्यांच्या बापाची आहे का असा प्रश्न उपस्थित केला. या महिला वाहकाने केवळ पैसे न दिल्यामुळे केलेला राडा आगार प्रमुख परभणी आणि वाहतूक नियंत्रक सेलू यांच्याकडे केला आहे. या महिला वाहकाने पाथरी येथेही असाच एका प्रकार राडा केला होता. यामुळे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या महिला वाहकांची मात्र नाहक बदनामी होऊन त्यांच्याकडे प्रवाशांची पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. एस टी परिवहन या उद्धट महिला वाहकाच्या कर्तबगिरीची काय दखल घेतात हे पाहण्यासारखे आहे. सेलू शहरात न्यूरॉन फिजिओथेरपी अँड रिहॅब सेंटरचे उद्घाटन. सेलू शहरातील पोलीस ठाण्याच्या पाठीमागे सेलू हॉस्पिटलच्या शेजारी आज दिनांक 22 मार्च रविवार रोजी सकाळी 11 वाजता मौलाना तजम्मुल अहमद खान साहब कासमी यांच्या वतीने दुआ करून डॉक्टर प्रताप घांडगे, डॉक्टर अशोक नाईक नवरे, डॉक्टर सुरेश लबडे, डॉक्टर रानी घोडके, डॉक्टर शाहिद खान घौरी, डॉक्टर तौसीफ कामरान, डॉक्टर शेख समीर, डॉक्टर फराज खान, मौलाना हाजी शेख रईस साहब कासमी उर्फ ख्वाजा मौलाना, सैयद इसाक चाचा, जकी अहमद सिद्दीकी सर, शेख महमूद सर, शेख रफ़ीक सर, अब्दुल गफूर, शेख इमाम सर, डॉक्टर शरफुद्दीन, मोइन सिद्दीकी, अब्दुल माजिद सर, अब्दुल मुजीब साहब, शौकत बागबान, अब्दुल गुफरान यांच्या उपस्थितीत सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते फीत कापून डॉक्टर माजिद अब्दुल गफ्फार यांच्या न्यूरॉन फिजिओथेरपी अँड रिहॅब सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. शेख रफीक भाई खन्ना यांच्या वतीने पानपोईचे उद्घाटन. सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरगम इलेक्ट्रॉनिक दुकानचे मालक शेख रफीक भाई उर्फ खन्ना यांच्या वतीने आठवडी बाजार परिसरात खरेदीसाठी आलेल्या ग्रामीण भागातील नागरिक व महिला वयस्कर मंडळींना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. सरगम इलेक्ट्रॉनिक दुकानचे मालक शेख रफीक भाई खन्ना हे दरवर्षी स्वखर्चातून पाणी पिण्याची व्यवस्था करतात. MIM पक्षाच्या फरकंडा अध्यक्षपदी शेख बबर यांची निवड. पालम तालुक्यातील मौजे गुलखंड येथील सामाजिक कार्यकर्ते शेख बबर शेख करीम यांची नियुक्ती MIM पक्षाच्या फरकंडा गण सर्कल अध्यक्ष व गुलखंड शाखा अध्यक्षपदी निवड करून परभणी जिल्हा अध्यक्ष मोहम्मद गौसदैन यांनी नियुक्तीपत्र देऊन केली. चिकलठाणा येथील माहीचा 15,000 विद्यार्थ्यांमधून 22वा क्रमांक. सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी माही शिवकर महाजन हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. परभणी जिल्ह्यातील सुमारे 15,000 विद्यार्थ्यांमधून माहीने 22वा क्रमांक रँक 22 मिळवत शाळा व गावचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल चिकलठाणा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत माही तसेच तिच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील रासवे मॅडम, कोतवार मॅडम व कोतवार सर उपस्थित होते.